पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रस्तावात पुणे अहिल्यानगर शिर्डी आणि नाशिकला जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा समावेश। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा संसदेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मार्गाबाबत दिली विस्तृत माहिती। नव्या मार्गावर अहिल्यानगर पुणे या 133 किलोमीटरच्या मार्गात चाकण औद्योगिक वसाहतीचा समावेश असून नव्या मार्गामुळे वेळेत फारसा फरक नसून त्यासाठी 8,970 कोटी रुपयांचा डीपीआर तयार। रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती। चांदूस येथील केतन कारले याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम तांबे, त्याचा साथीदार प्रथमेश साळुंके याच्यासह दोघांना खेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पूर्व वैमनस्यातून शुभम संतोष तांबे वय वर्ष 22 राहणार आसखेड बुद्रुक आणि त्याचा साथीदार प्रथमेश किरण साळुंके वय वर्ष 20 राहणार किवळे यांनी केतन कारले याच्यावर मागील आठवड्यात गोळ्या झाडून केला होता खून। पाईट रस्त्यावर लादवड येथे कोळेकर वस्ती येथे दुचाकीवरून जाताना भर दिवसात 3 गोळ्या झाडून मित्रालाच संपवले। आरोपी शुभम तांबे आणि प्रथमेश साळुंके यांना बुधवारी राजगुरुनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 8 डिसेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानानंतर शहरांच्या कानाकोपऱ्यात तर कुठं चाय पे चर्चांची मैफिल। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून बांधले जात आहेत विजयाचे आडाखे। कोणता प्रभाग, कोणाची हवा, कोणता राजकीय पक्ष ठरणार वडचढ, कोणाचं पारडं झुकलं, कुठं राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक तर कुठं भाजप पुढे असण्याचा तर्कवितर्क। शिवसेना शिंदे गटाचा फॉर्म्युला कुठे भारी ठरणार, काँग्रेस की मशाल, कोणाचं पारडं प्रभावी ठरणार। विद्यार्थ्यांची तुलना मिसाईलशी करत योग्य दिशा मिळाल्यावरच देशाचे भवितव्य घडते। प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे ध्येय स्पष्ट ठेवून नवीन शोध घेण्याची जिद्द अंतर्मनात बाळगावी। युवा व्याख्याते सुनील धनगर यांनी शाळकरी मुलांना दिली ऊर्जा। श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गुणवत्ता विभागाच्या वतीने विद्यार्थी घडवताना या उपक्रमांतर्गत अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली हे प्रेरणादायी व्याख्यान विद्यार्थ्यांमध्ये दिशा, प्रेरणा आणि सकारात्मकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। यावेळी प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, मुख्य लिपिका संगीता पाटील, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती। हवेली तालुक्यातील पेरणे इथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे अहिल्यानगर महामार्ग क्रमांक 60 वर 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत बदल। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश केले जारी। या वाहतूक बदलांतर्गत चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील येणारी जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद। अहिल्यानगर कडून पुणे मुंबईकडे जाणारी जड वाहने ही शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील। तसेच पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसर वरून पुणे सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरूर, अहिल्यानगर मार्ग अशी वळवण्यात येतील। तसेच सोलापूर महामार्गावरून आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळण मार्गे विश्रांतवाडीवरून आळंदी आणि चाकण येथे जातील। मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप यासारखी हलकी वाहने वडगाव, मावळ, चाकण, खेड, पावळ, शिरूर मार्गे अहिल्यानगरकडे जातील। मुंबई आणि ठाण्याकडून येणारी अनुयायांची वाहने मुंबई पुणे महामार्गावरून देहू रोड, निगडी, चरोली, आळंदी, मरकळ, तुळापूर फाटा, लोणीकंद अशी वळवण्यात येणार। जिल्हा अधिकाऱ्यांनी वाहतुकीतील आदेशात केले नमूद। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण प्रकल्पाचा आढावा।
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा. मानीव अभिहस्तांतरण आदेश आणि प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर मानीव अभिहस्तांतरण दस्त म्हणजेच खरेदी खताची लवकर नोंदणीच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना. ₹500 दिले नाही म्हणून 22 वर्षीय तरुणाने चालकाच्या डोक्यात घातला कोयता. डोक्यावर कोयत्याने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न. आरोपी सरफराज उर्फ कलवार या शेख वय 22 राहणार अंकुश चौक निगडी याला बेड्या. चालक गणेश शशिकांत कुलकर्णी वय 44 यांची फिर्याद. निगोजे गावच्या हद्दीत HP पेट्रोल पंपाजवळ 2 डिसेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास घडला प्रकार. जागतिक एड्स दिनानिमित्ताने नाणेकरवाडी येथील संत भारती ग्रंथालय आणि चाकण ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने जय मल्हार कला मंचच्या वतीने येथील तळेगाव चौकातील कामगार मजूर नाका येथे हलगी आणि संबळाच्या तालावर गीत सादरीकरणातून जनजागृती. जिल्हा एड्स नियंत्रण पथकामार्फत कुरुळी येथील आनंद फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी HIV एड्स विषयी पथनाट्य सादर करून केली जनजागृती. यावेळी चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे, संत भारती ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर, ग्रंथपाल सुवर्णा कोलते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रांजल भोसले, डॉक्टर महेश आवळे, औषध निर्माणाधिकारी प्रवीण फडतरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अर्चना साळवे आणि नयन गावडे, HIV समुपदेशक संतोष नायकोडी, विलास भवरे आदींची उपस्थिती.